ओके. हॅलो. आपण बऱ्याच काळानंतर असं आपली डिस्कशन व्हायला लागलंय. क्लासरूम सेटिंगमध्ये बरं वाटतंय. फक्त तुम्ही मिसिंग आहे. तर होपफुली तुम्ही लवकर सगळं चालू करता येईल आणि लवकर तुम्ही इथे याल. तर आतापर्यंत आपण जे काही या चॅप्टरमध्ये शिकलेलं आहे, करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरमध्ये, हे क्विक सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा आपण चालू केलं होतं करंट म्हणजे काय. व्हॉट इज करंट? रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज थ्रू अ गिवन क्रॉस सेक्शन. त्यानंतर आपण करंट बघितला, आपण कन्सेप्ट बघितला म्हणजे करंट डेन्सिटी म्हणजे काय, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी ही पण बघितली. त्यानंतर आपण रेझिस्टन्सेसचे कॉम्बिनेशन बघितले. रेझिस्टन्स पहिल्यांदा काय बघितलं, रेझिस्टन्सचे इक्वेशन्स बघितले. रेझिस्टिव्हिटी म्हणजे काय बघितलं, विच इज ऑल्सो स्पेसिफिक रेझिस्टन्स. बरं, तो झालं. त्यानंतर रेझिस्टिव्हिटी कशावर डिपेंड करते, रेझिस्टन्स कशावर डिपेंड करतो हे बघितलं. रेझिस्टन्स आणि रेझिस्टिव्हिटी कशी टेम्परेचरवर डिपेंड करते हे सुद्धा बघितलं. आता या सेशनमध्ये आपण आणि त्यानंतर आपण सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन बघितले. सिरीज कधी म्हणतो, पॅरलल कधी म्हणतो, त्याचे कॉम्बिनेशन्स कसे असतात हे बघितले. आता या क्लासमध्ये आपण पुढच्या भागाला वळू, सर्किट्स. सर्किटचा अर्थ काय? तुमच्या मनात असलेलं सर्किट वेगळं. दिस इज अ सिम्बॉल ऑफ अ रेझिस्टन्स. तर हा रेझिस्टन्स जेव्हा, आणि दिस इज अ सिम्बॉल ऑफ अ सेल, हा एक सेलचा सिम्बॉल आहे. तर जेव्हा हे कंडक्टर्स दे आर फॉर्मिंग अ कम्प्लीट लूप, वी कॉल इट अ सर्किट. सपोज इथं कुठेतरी ब्रेक असेल किंवा इथं कधी कधी मध्ये की असते, ही ओपन की म्हणतो आपण याला. बटन ऑफ केलं आणि वेन द की इज केप्ट, दिस इज की. एनिवे, तर आता जेव्हा प्लग केलेलं आहे तेव्हा की चालू आहे, सर्किट चालू आहे. समजा हा सेल, बाय द वे सेल आपण सेल डिटेल चर्चा पुढे करणार आहे. सध्या आपण फक्त बघतोय सर्किट्समध्ये व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन किंवा पोटेन्शियल इन सर्किट्स, ह्याच्यावर थोडी चर्चा करू. काय होतं आता इथं सर्किट कंप्लीट झालेलं आहे. सर्किट म्हणजे दिस इज सेल. या सेलमध्ये ह्याला पॉझिटिव्ह प्लेट आहे आणि निगेटिव्ह प्लेट आहे. बेसिकली सेलचं काम काय आहे? सेलचं काम आहे पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट करणं. पोटेन्शियल नाही, पोटेन्शियलचा डिफरन्स क्रिएट करणं. तुम्हाला आम्ही ह्याच्या अगोदर पहिल्या क्लासमध्ये सांगितलंय की करंट फ्लो का होतो. करंट फ्लो पोटेन्शियलमुळे होत नाही, तर पोटेन्शियलच्या डिफरन्समुळे करंट फ्लो होतो. जर पोटेन्शियलचा डिफरन्स 0 असेल, समजा ही प्लेट ज्या पोटेन्शियलला आहे तीच ही प्लेट त्याच पोटेन्शियलला जर असेल, तर करंट फ्लो होणारच नाही. आणि त्याला आपण डिस्चार्ज बॅटरी म्हणतो. म्हणजे आपली बॅटरी जेव्हा डिस्चार्ज होते, मोबाईल डिस्चार्ज होतो, तेव्हा होतं काय, बेसिकली दोघांचं पोटेन्शियल सेम होऊन जातं, म्हणजे आपण त्याला म्हणतो मोबाईल डिस्चार्ज झाला. ओके, आता पोटेन्शियलचा डिफरन्स आहे, तो पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, व्ही. म्हणजे सेलचं काम काय आहे? सेलचं काम आहे पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट करणं. समजा इथं सेल नाहीच आहे, समजा सेल नाहीये, इथं फक्त हा एक रेझिस्टन्स आहे आणि हा एक रेझिस्टन्स आहे. सच अ सर्किट, त्याचा काही पर्पजच नाहीये, म्हणजे त्यातनं करंट फ्लो होणारच नाही, कारण देर इज नो पोटेन्शियल डिफरन्स. कारण पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट करणारा कोणी नाहीये. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट करायला कोणतरी पाहिजे, ते कोण आहे? सेल. आणि सेल कसं करतं? सेल मधले ज्या इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन्स होतात, तुम्ही केमिस्ट्रीमध्ये करायचे त्याचा अभ्यास करणार केला असेल आतापर्यंत किंवा पुढे कराल, ज्या रिएक्शन्स होतात त्या रिएक्शन्समुळे ती एनर्जी तयार होते आणि ती एनर्जी हा सेल पोटेन्शियल डिफरन्सच्या स्वरूपामध्ये इथे अवेलेबल करतो. दिस इज अबाउट सिम्पल सर्किट. आता आपण बघूयात पोटेन्शियल इन सर्किट्स. सर्किटमध्ये पोटेन्शियल कसं, म्हणजे सगळ्यात पहिला बघूयात. आता ह्याचा पोटेन्शियल डिफरन्स काय आहे, व्ही आहे. बरं, मी समजा या प्लेटचा पोटेन्शियल मानला 0 व्होल्ट, मानला 0 व्होल्ट. 0 व्होल्ट मानायची गरज आहे का? नाही, तुम्ही हे 100 व्होल्ट सुद्धा मानू शकता. बट तुम्ही जर हे 100 व्होल्ट मानलं तर याचं पोटेन्शियल काय होईल, 100 प्लस व्ही, कारण दोन्हीच्या पोटेन्शियलचा डिफरन्स तुम्हाला व्ही पाहिजे. ओके, त्यामुळे बेटर ह्याला 0 माना ना. जसं आपण बघितलंय या सगळ्या टर्म्स ज्या आहेत, पोटेन्शियल एनर्जी किंवा या सगळ्या रिलेटिव्ह टर्म्स आहेत ना. रिलेटिव्ह म्हणजे तुम्ही एका रेफरन्सला 0 मानून त्याच्या कम्पॅरेटिव्हली दुसऱ्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी काढू शकता, पोटेन्शियल काढू शकता. सिमिलरली मी या प्लेटला 0 व्होल्ट मानणं माझ्यासाठी सोपं आहे, इट इज इझी. बरं, या ठिकाणी जर 0 व्होल्ट पोटेन्शियल असेल तर मला सांगा या प्लेटचं पोटेन्शियल किती राहील मग आता, व्ही व्होल्ट. व्ही व्होल्ट.
तेव्हा जाऊन तेव्हा कुठे दोघांचा डिफरन्स आहे व्ही. हे क्लिअर आहे का? आता इथं जर पोटेन्शियल या प्लेटचं व्ही असेल तर या वायरमध्ये रेझिस्टन्स कुठेच नाहीये. ओके, आता आपण ह्या ज्या कनेक्टिंग वायर्स आहेत, हे काय आहेत? कनेक्टिंग वायर्स. ओके, या कनेक्टिंग वायर्स आहेत त्या आपण मानतो नो रेझिस्टन्स. आपण असं मानतो की ह्याच्यामध्ये रेझिस्टन्स नाहीये. त्या एकदम सिंपल प्लेन मेटलच्या वायर आहेत विथआउट एनी रेझिस्टन्स. आणि जो काय रेझिस्टन्स आहे तो इथे. रेझिस्टन्स म्हणजे असतं काय बेसिकली? मे बी इट कॅन बी इन फॉर्म ऑफ नंबर ऑफ कॉइल्स, or it can be in form of a bulb, or it can be in form of fan or any electrical appliance. आपल्या सगळ्या इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसना काही ना काहीतरी रेझिस्टन्स आहे, तो इथे जोडलेला आहे. पण याच्यामध्ये रेझिस्टन्स आहे का? या वायरमध्ये, कनेक्टिंग वायरमध्ये तर नाही. आपण असं मानून चालतो. रिअल लाईफमध्ये असतं का? असं नसतं. रिअल लाईफमध्ये ह्याचा पण रेझिस्टन्स काहीतरी आहे. ओके, पण आता याच ठिकाणी मी हे रेझिस्टन्स लेस वायर मानल्या. आता ह्याचं जर रेझिस्टन्स लेस असतील या कनेक्टिंग वायर्स तर त्याचा रेझिस्टन्स 0. आणि रेझिस्टन्स 0 जर असेल तर पोटेन्शियल डिफरन्स काय असतो? जर रेझिस्टन्स 0 असेल तर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दॅट इज ऑल्सो 0. म्हणजे या कनेक्टिंग वायर मध्ये देर इज नो पोटेन्शियल डिफरन्स. याचाच अर्थ काय? याच्यामध्ये पोटेन्शियलचं नुकसान कुठं होणार नाहीये. परत इन अदर वर्ड्स, म्हणजे या पॉईंटचं पोटेन्शियल जर व्ही असेल तर या पॉईंटचं पण पोटेन्शियल व्हीच राहणार, ह्याचं पण व्ही राहणार, ह्याचं पण व्ही राहणार. व्ही 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 व्ही. या पॉईंटचं पोटेन्शियल पण काय राहणार? तर व्हीच राहणार. हे कळतंय का? ओके, हे व्ही राहिलं. आता हे सिंपल सर्किट आहे त्यामुळे आपल्याला सोपं वाटतंय, पण आपण पुढच्या सर्किट्समध्ये बघूयात. हे व्ही आहे. सिमिलरली हे 0 व्होल्ट आहे. हे 0 व्होल्ट म्हणजे की 0 व्होल्ट 0 व्होल्ट 0 व्होल्ट 0 व्होल्ट 0 व्होल्ट, म्हणजे हे पण काय पाहिजे? 0 व्होल्ट. ओके, म्हणजे 0 0 0 जर, कारण पोटेन्शियलचं चेंज कुठेच नाहीये ना, कारण रेझिस्टन्स मध्ये नाहीये. हा, पण इथं आल्यानंतर 0 व्होल्ट. कळतंय का? हा, म्हणजे आता मला काय मिळालं? व्हॉट इज पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस रेझिस्टन्स? एका ठिकाणी व्ही आहे आणि एका ठिकाणी 0 आहे. म्हणजे किती झाला? पोटेन्शियल डिफरन्स झाला व्ही. कळतंय? ओके, म्हणजे या, आता मला सांगा, या इथं व्ही आहे तर इथं मी व्ही म्हणता येईल का? तर नाही. का? तर मध्ये आता रेझिस्टन्स आला. मध्ये रेझिस्टन्स आला म्हणजे पोटेन्शियलचं ड्रॉप होत गेलं. इट्स लाईक तुमच्याकडे एक वॉटर पॉट आहे, भांडे, आणि त्याच्या खाली होल लागले. तर तुम्ही ते असं जेव्हा घेऊन चाललाय, लक्षात घ्या, तेव्हा त्यातलं पाणी खाली खाली पडत चाललंय. म्हणजे तुम्ही जेव्हा मी त्या होलवाल्या पॉटमध्ये पाणी असं घेऊन चाललोय तर मी इथनं इथपर्यंत चालेपर्यंत पाणी मध्ये ड्रॉप होत जाईल ना. करेक्ट. पण जर मध्ये होलच नसेल त्या पॉटमध्ये, पॉट सीमलेस पॉट आहे, तर ड्रॉप होणारच नाही. म्हणजे या प्लेटपासून ते या रेझिस्टन्स पर्यंत देर इज नो ड्रॉप ऑन पोटेन्शियल. पोटेन्शियल रिमेन सेम. फ्रॉम दिस प्लेट ऑनवर्ड्स पोटेन्शियल रिमेन सेम. ओनली अक्रॉस रेझिस्टन्स देर इज चेंज इन पोटेन्शियल, देर इज ड्रॉप इन पोटेन्शियल. हे तुम्हाला कळतंय? ओके, म्हणजे आता या रेझिस्टन्स मध्ये जर करंट किती पास होतोय मला काढायचं असेल तर मला माहिती आहे I इज इक्वल टू व्ही बाय आर, ओम्स लॉ. ओके, ह्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स व्हीच आहे आणि त्या रेझिस्टन्स जो काही व्हॅल्यू आहे तुम्ही टाका, तुम्हाला त्या करस्पॉन्डिंग I मिळेल. ओके, हे झालं सिंपल सर्किट. आपण थोडंसं बघूया अजून पुढे एक्झाम्पल्स काही. ओके, बघा, हे सर्किट आहे. इथं अशा सेल्स आहेत, 3 सेल्स आहेत आणि रेझिस्टन्स आहे. हे दिसायला एकदम अवघड दिसेल, पण बघा, दिस इज व्हेरी इझी. काय मला टास्क काय आहे? व्हॉट आय हॅव टू फाइंड आउट? फाइंड करंट थ्रू ऑल रेझिस्टन्सेस. मला किती रेझिस्टन्सेस दिसतात इथे? 1 2 3. मला या 3 रेझिस्टन्स मधनं करंट काढायचा आहे. लक्षात घ्या, हे दिसायला किती अवघड दिसेल. डायरेक्ट दुसराच प्रॉब्लेम तुम्ही असा घेतला असेल. नाही, बघा, इट्स व्हेरी इझी. आणि हे कसं काढता येईल मला? सगळ्यात पहिली गोष्ट, मला सगळ्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्सेस काढायचे. बघा, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे या सर्किटमध्ये कुठल्याही एका पॉईंटला मला 0 मानता येतं. कुठल्याही पॉईंटला घ्या 0. लेट अस सपोज दिस इज 0 व्होल्ट. आता हे जर 0 व्होल्ट असेल तर हे 0 व्होल्ट, तर इथं पण काय झालं? 0 व्होल्ट. किंवा आता लिहायची गरजच नाही, हा रेझिस्टन्स अक्रॉस 0 व्होल्टच आहे. बरं, ठीक आहे, पहिला प्रॉब्लेम आपण लिहू. हा 0 व्होल्ट इथं घेतला, इथलं पोटेन्शियल काय झालं? 0 व्होल्ट. अच्छा, इथलं पोटेन्शियल आता याच्या थ्रू इथून इथपर्यंत आलं, इथं काय झालं? 0 व्होल्ट. आणि इथनं इथपर्यंत काय झालं? परत 0 व्होल्ट.
क्लिअर? अच्छा, आता इथं बघा, आता ही जर प्लेट 0 व्होल्टची असेल, लक्षात घ्या, ही प्लेट 0 व्होल्टची जर असेल तर ही प्लेट कितीची पाहिजे जेणेकरून ह्याचा डिफरन्स 8 यायला पाहिजे. म्हणजे आता ही प्लेट जी असते अशी सेलची अशी असते ना, एक दांडी मोठी असते, एक दांडी लहान असते. जी मोठी दांडी असती दॅट इज हायर पोटेन्शियल आणि छोटी दांडी ही लोअर पोटेन्शियल. म्हणजे आता हायर पोटेन्शियल जर 0 आहे तर लोअर पोटेन्शियल किती पाहिजे, म्हणजे डिफरन्स 8 राहील. लोअर पोटेन्शियल पाहिजे -8 व्होल्ट. अच्छा, हे तर -8 व्होल्ट आहे, म्हणजे हे -8 -8 -8 -8 म्हणजे इथं किती आला, -8 व्होल्ट. क्लिअर? अच्छा, हा -8 व्होल्ट. आता इथं किती मला डायरेक्ट सांगता येतं का, तर नाही सांगता येत. आय कॅनॉट डायरेक्टली से. ओके, पण बघा पुढे बघता का, हे 0 व्होल्ट आहे, हे 0 व्होल्ट 0 व्होल्ट म्हणजे हे किती झाला, हा 0 व्होल्ट आहे ना. ओके, म्हणजे ही प्लेट किती झाली, ही प्लेट झाली 0 व्होल्ट. आता इथं बघा गमत, लोअर पोटेन्शियल, याचा लोअर पोटेन्शियल 0 व्होल्टला आहे, म्हणजे इथनं हायर पोटेन्शियल कितीने असलं पाहिजे, म्हणजे 10 व्होल्टचा डिफरन्स येईल. हे पोटेन्शियल असलं पाहिजे 10 व्होल्ट, म्हणजे डिफरन्स 10 ना. कसं झालं कळलं? इथं मी कसं मायनस केलं का, तर हायरचं 0 व्होल्ट होतं म्हणून लोअरचं -8. इथं लोअरचं 0 आहे म्हणून हायरचं +10 का, तर डिफरन्स मला 10 पाहिजे कारण हायर पोटेन्शियल. आता हे 10 व्होल्ट झालं, म्हणलं की हे पण झालं 10 व्होल्ट. अच्छा, हे 10 व्होल्ट झालं की ही पण प्लेट झाली 10 व्होल्ट. बरं, आता हायर पोटेन्शियल जर 10 व्होल्ट आहे तर लोअर पोटेन्शियल किती पाहिजे, म्हणजे डिफरन्स 4 व्होल्ट येईल. हा पाहिजे 6 व्होल्ट. ओके, तर हा 6 व्होल्ट असेल तर 6 व्होल्ट 6 व्होल्ट 6 व्होल्ट 6 व्होल्ट म्हणजे इथलं पोटेन्शियल काय पाहिजे, 6 व्होल्ट. बघा आता मी काय मिळवलं, आता हे 10 व्होल्ट म्हणल्यानंतर हे पण काय पाहिजे 10 व्होल्ट. ओके, आता मी ह्याला म्हणतो रेझिस्टन्स 1, ह्याला लेट्स कॉल इट 1, कॉल इट 2, कॉल इट 3. ओके, आता तिघांमधनं जाणारे करंट बघूयात. ओके, आता मला काय मिळालं याच्यातनं, व्होल्टेजचं पोटेन्शियल डिस्ट्रीब्युशन मिळालं इन द एंटायर सर्किट. मला काय काढायचं आहे, मला या तिन्ही रेझिस्टन्स मधनं पास होणारा करंट काढायचा आहे. ओके, मला काय माहितीये, फर्स्ट I इज इक्वल टू V/R. आय कॅन से I1 इक्वल टू, एनिवे व्हॉट इज दिस, I1 इज पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस. तो किती आहे 10 आणि हे -8 म्हणजे डिफरन्स किती आहे 18. दोन्हीचा पोटेन्शियल डिफरन्स किती आहे 18 अपॉन रेझिस्टन्स 2 ओम. सो दिस इज 2 ओम, सो दिस इज गोइंग टू बी 9 एम्पियर. आता करंट ह्यातनं किती होणार आहे 9 एम्पियर. बरं, हा 9 एम्पियर करंट डायरेक्शन कशी असणार आहे, सी करंट फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल अँड इट इज एक्झॅक्टली अपोजिट. ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे काय, इलेक्ट्रॉनचा फ्लो चं उलट आहे ना करंट डायरेक्शन, बघितलं आपण हे मागच्या क्लासमध्ये. Okay, so current 9 ampere will flow in this direction from higher potential to lower potential. This is about I1. I2, again V/R. What is potential difference across this? It is 10 and resistance is 2 ohm. So this is 5 ampere. Again direction काय पाहिजे current ची, from higher potential to lower potential. Okay, त्यानंतर come back to this resistance 3. हे काय आहे, I want I3. I3 आहे V/R3. What is potential difference across this resistance? It is 6 volt upon resistance 2 ohm makes it 3 ampere. करंट कसा फ्लो झाला पाहिजे, फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल, म्हणजे करंट डायरेक्शन अशी पाहिजे. सो दिस इज द आन्सर, I1, I2 अँड I3. तुम्हाला तर ऍडिशनली पाहिजे असेल की या आर्म मध्ये किती करंट आहे, कसं काढणार या आर्म मध्ये, मला सांगा. हा I1 करंट जात असेल असा, दिस I1 करंट, तर I1 करंट जो इथं आला तोच I1 करंट या टर्मिनल पासून निघाला पाहिजे. ओके, तर म्हणजे इथं जर 9 एम्पियर आला तर इथनं पण 9 एम्पियर निघाला पाहिजे. सो इफ दिस इज 9 एम्पियर, दिस शुड ऑल्सो बी 9 एम्पियर. इफ I2 इज 5 एम्पियर, हा 5 एम्पियर आहे ना, आणि I3 किती काढला आपण 3 एम्पियर. आता बघा, हा 9 एम्पियर असा आला आणि 5 एम्पियर ऍड झाला,
म्हणजे किती, 9 5 14, दिस बिकम्स 14 एम्पियर. आता 14 एम्पियर करंट असा आला ना, सी देर इज कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. चार्ज कॅनॉट अक्युम्युलेट ॲट वन प्लेस. असं होणार नाही की 9 एम्पियर इथं आला या टर्मिनलला आणि इथनं 5 एम्पियर बाहेर आला, म्हणजे 4 एम्पियर कुठं गेला. सो चार्ज कॅनॉट अक्युम्युलेट ॲट अ प्लेस. सो वॉट एव्हर करंट इज फ्लोईंग इन, द सेम अमाऊंट ऑफ करंट शुड फ्लो आउट. ओके, मग हे 9 एम्पियर 5 एम्पियर ऍड झाले, 14 एम्पियर झाले. 14 एम्पियर करंट असा चालला बघा, या पॉइंटला आला, या ठिकाणी 14 आला आणि 3 आला, 14 आणि 3 इथं ऍड झाले आणि काय झालं, 17. आणि 17 एम्पियर जर इथं आला तर इथनं पण किती निघायला पाहिजे, 17 एम्पियर. ओके, बघा हे मॅच होत आहे का. आता इथं 5 एम्पियर आहे म्हणलं, इथं पण 5 एम्पियरच पाहिजे ना. काय झालं बघा, 17 एम्पियर इथं आला आणि इथं 3 एम्पियर या रेझिस्टन्स मध्ये आहे म्हणल्यानंतर इथं पण काय पाहिजे, 3 एम्पियर. बघा इफ हाऊ द एक्झॅक्ट थिंग इज मॅचिंग. इथं 17 एम्पियर इथं आला आणि हे माझं सगळं अनालिसिस बरोबर आहे का चुकी आहे कसं ओळखायचं. इट शुड ओबे अ लॉ हिअर दॅट वॉट एव्हर करंट इज फ्लोईंग इन टू दिस जंक्शन, तोच करंट बाहेर जातोय का. बघा इथं येणारा करंट किती आहे, या जंक्शनला 17 एम्पियर येतोय आणि यातनं बाहेर जाणारा करंट किती आहे, 9 एम्पियर 5 एम्पियर आणि 3 एम्पियर. ऍडिशन झाली 17. करेक्ट, म्हणजे 17 एम्पियर आला या पॉइंटला, 17 एम्पियर डिस्पर्स पण झाला. म्हणजे माझं कॅल्क्युलेशन सगळं बरोबर आहे. हॅव यू अंडरस्टूड दिस. ओके, नाउ यू ऑल मेक अ नोट ऑफ प्रिव्हियस सर्किट अँड दिस सर्किट ऑल्सो. पुढचं सर्किट बघूयात. ओके, बघा हे दुसरं एक्झाम्पल आहे. ओके, आता दुसरं एक्झाम्पल मी तुम्हाला करून दाखवतो परत आणि यापुढचे तुम्हाला होमवर्क देतो. लिसन, इन दिस एंटायर सर्किट एनी वन पॉइंट आय कॅन कन्सिडर ॲट 0 व्होल्ट. एनी पॉइंट आय कॅन कन्सिडर. तुम्ही कुठलाही पॉइंट घ्या 0 व्होल्टला, टेक एनी पॉइंट. समजा मी ह्याला 0 व्होल्ट म्हणलं. इफ दिस इज 0 व्होल्ट, हे काय पाहिजे, हे पण 0 व्होल्ट, हे पण 0 व्होल्ट, कारण मध्ये रेझिस्टन्स कुठलाच नाहीये. ओके, आता हा 0 व्होल्ट, तर ही प्लेट पण काय झाली 0 व्होल्ट. फॉलो करत जा. 0 व्होल्ट लोअर पोटेन्शियलची प्लेट आहे, हायर पोटेन्शियलची प्लेट 0 पेक्षा 10 ने मोठी असेल ना, म्हणजे हे काय झाली 10 व्होल्ट. ही 10 व्होल्ट, तर हे 10 व्होल्ट जंक्शन. ओके, आता हे 10 व्होल्ट, तर ही प्लेट 10 व्होल्ट. आता हे दर वेळेला मला लिहायची गरज नाही पडली पाहिजे. 10 व्होल्ट आहे म्हटलं की 10 व्होल्ट. 10 व्होल्ट लोअर पोटेन्शियल आहे, हायर पोटेन्शियल किती पाहिजे, म्हणजे डिफरन्स 6 व्होल्ट येईल, 16 व्होल्ट. तर म्हणजे ही पोटेन्शियल झालं, इथलं पोटेन्शियल झालं 16 व्होल्ट. 16 व्होल्ट 0 व्होल्ट, 0 10 10 0. ओके, इथं आता हे 0 म्हणजे ही प्लेट 0 व्होल्टची आहे, तर 0 व्होल्ट लोअर प्लेट असेल तर हायर प्लेट 2 व्होल्ट असणार ना. ओके, कम बॅक. अजून काय राहिलंय, हां, आता हे 0 व्होल्ट म्हणजे ही प्लेट 0 व्होल्ट, तर लोअर प्लेट पोटेन्शियलची प्लेट 0 व्होल्ट, तर हायर पोटेन्शियलची प्लेट 2 व्होल्ट झाली पाहिजे. हे 2 व्होल्ट 10 व्होल्ट, इथं 10 व्होल्ट म्हणजे ही प्लेट 10 व्होल्टची आहे, हायर पोटेन्शियल 10 व्होल्ट असेल, लोअर पोटेन्शियल किती पाहिजे 6 व्होल्ट, म्हणजे डिफरन्स 4 व्होल्ट येईल, म्हणजे हे 6 व्होल्ट तर हे पण 6 व्होल्ट. ओके फाईन, दिस इज हाऊ पोटेन्शियलचं डिस्ट्रीब्युशन असं आहे सर्किटमध्ये. आता मला काय करायचंय, फाइंड करंट थ्रू ऑल रेझिस्टन्सेस. लक्षात घ्या, आपण हीच मेथड पुढे शिकणार आहे, किर्चॉफ्स करंट लॉ आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ या भाषेमध्ये. ऍक्च्युअली दिस इज नथिंग बट लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. ओके, करंट लॉ इज जंक्शनला आपण बोलत पुढे. एनिवे, फाइंड करंट थ्रू ऑल रेझिस्टन्सेस. कॉल इट रेझिस्टन्स 1, रेझिस्टन्स 2, रेझिस्टन्स 3, रेझिस्टन्स 4. बोला. आय नो I इज इक्वल टू V बाय R. अप्लाय करा सगळीकडे. पहिला I1 इज इक्वल टू V, ह्याच्या अक्रॉस किती पोटेन्शियल डिफरन्स आहे 16 व्होल्ट, बाय रेझिस्टन्स 2 ओहम, दिस मेक्स इट 8 एम्पियर. डायरेक्शन कशी पाहिजे, फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल, फ्रॉम 16 टू 0. ओके, दिस इज I1. I2, potential difference across this resistance is 10 volt upon 2 ohm, makes it 5 ampere. Direction from higher potential to lower potential. I3, resistance, again potential difference across this resistance, this is 10 volt, this is 2 volt, difference is 8 volt.
upon resistance 2 ohm makes it 4 ampere. Okay, direction from higher potential to lower potential. All right, and this resistance I4, potential difference is 4 volt and resistance is 2 ohm makes it 2 ampere. Direction from higher potential to lower potential. That's it. म्हणजे आता मला ही करंटची व्हॅल्यू किती झाली? दिस इज 8 एम्पियर, दिस इज I2 आहे 5 एम्पियर, I3 आहे 4 एम्पियर आणि I4 आहे 2 एम्पियर. दॅट्स इट. आन्सर. करंट थ्रू ऑल रेजिस्टन्सेस. तुम्हाला जर ॲडिशनल काम करायचं आहे आपण जरा करून टाकू, बाकीच्या आर्म मध्ये पण काढू करंट. आता हे 8 एम्पियर इथं असेल तर मला सांगा इथं पण किती पाहिजे? 8 एम्पियर यायला पाहिजे या प्लेटला. ओके, हे जर 8 एम्पियर इथं येत असेल तर बघा काय करू मी आता. हा 5 एम्पियर इथं म्हणजे हे 5 एम्पियर पाहिजे. ओके, आणि वेल हा हे 2 एम्पियर आहे म्हणजे हे 2 एम्पियर आहे. बर, आता हे 2 एम्पियर बाहेर जात आहे, हे 4 एम्पियर बाहेर जात आहे, 5 एम्पियर बाहेर जात आहे, 8 एम्पियर बाहेर जात आहे. म्हणजे आत येते किती? आत काहीतरी आलं पाहिजे ना बाहेर जायला या जंक्शनला. ओके, म्हणजे 5 आणि 4 9 2 11 8 19. दिस बिकम्स 19 एम्पियर. ओके, तर हा 19 एम्पियर येतोय तर हा करंट 19 एम्पियर असला पाहिजे कारण तोच आर्म आहे सर्किटचा. ओके, हा जर 19 एम्पियर आहे त्यात हे 8 एम्पियर म्हणजे हे पण 8 एम्पियर, म्हणजे 8 एम्पियर तर येतंय आणि 19 परत जातंय म्हणजे हे किती असलं पाहिजे? परत जायला पाहिजे 11 एम्पियर. हे 11 एम्पियर येत आहे, त्यात 5 एम्पियर मिक्स होतंय म्हणजे किती झालं पाहिजे? हे 16 एम्पियर. 16 एम्पियर इथं येत आहे, हे 4 एम्पियर आहे, 4 एम्पियर आहे. ओके, तर 16 4 20 यायला पाहिजे. इथं काहीतरी घोटाळा झाला. हे 20 असून चालत नाही, इथं 2 एम्पियर पाहिजे. काहीतरी घोटाळा झाला. ओके, घोटाळा फाईंड करा. फाईंड घोटाळा इन दिस. फाईंड करा आणि मला व्हॉट्सअपमध्ये रिप्लाय करा. त्यानिमित्ताने मला कळेल की तुम्ही व्हॉट्सअपमध्ये खरंच करताय का. ओके, पुढे जाऊ आपण. ओके, नेक्स्ट क्वेश्चन तुमचं फेवरेट. तर एनिवे आता क्लास इतका रिकामा आहे, रिअली बोरिंग टीच लाईक दिस. ओके, मी तुम्हाला सगळ्यांना प्रत्येकाला इथं मिस करतोय. मी आता जर जेव्हा बोर्ड बेंचेसकडे बघतोय आय कॅन रिमेंबर ऑल ऑफ युअर फेसेस, एक्झॅक्टली युअर बेंच. तुम्ही ज्या बेंचवर बसता त्या क्लासरूम वेगळी आहे पण द सिटिंग अरेंजमेंट. ओके, लाईक दिस. प्रत्येक जण व्हिडिओला पॉज करा आणि हे सॉल्व्ह करा. बघा, तुम्ही लोकांनी ट्राय केला असेल तर पुढे बघू. ते सेम क्वेश्चन आहे, फाइंड करंट थ्रू ऑल रेजिस्टन्सेस. बोला काय करणार? कुठल्या तरी एका पॉइंटला 0 व्होल्ट घ्या. गरजेचं नाहीये एका कुठल्या पॉइंटला घेतलं पाहिजे, असं नाही की इथं घेतलं तर चुकलं, इथं घेतलं तर वेगळा आन्सर येईल, असं काही नाही. आन्सर तेच यायला पाहिजे. पोटेन्शियल डिफरन्स तोच राहायला पाहिजे. पोटेन्शियल मे व्हेरी पण पोटेन्शियल डिफरन्स तोच असायला पाहिजे प्रत्येक रेजिस्टन्सच्या अक्रॉस. ओके, मी ह्याला घेतो 0 व्होल्ट. हे 0 व्होल्ट असेल तर हे काय झालं? दिस बिकम्स 2 व्होल्ट. दोन्ही वाढलं ना. लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा लोअर पोटेन्शियल कडनं हायर पोटेन्शियल जाताय तेव्हा दोन्ही वाढ होणार आहे पोटेन्शियल मध्ये. अच्छा, हे 0 आणि 10 नी वाढलं हे म्हणजे हे काय झालं? 10 व्होल्ट. हे 0 आता इथं डायरेक्टली मला 0 म्हणून इथं 0 म्हणून इथं 0 लिहिता येईल का? कॅन राईट 0 हिअर? तर नो, आय कॅनॉट राईट. का? मध्ये रेझिस्टन्स आलाय. कळतंय? हे कन्सेप्ट कळतीये? मध्ये रेझिस्टन्स असल्यामुळे पोटेन्शियल तोच कॅरी ऑन होणार नाही, पोटेन्शियलचा ड्रॉप होणार. आणि ड्रॉप इथं किती ड्रॉप होणार मला माहित नाही ना. आय डोंट नो राईट नाउ टू प्रेडिक्ट. ओके, पण मला हे माहितीये की हे 10 व्होल्ट जर असेल तर हे 10 व्होल्ट म्हणजे इथं 10 व्होल्ट आणि हे 10 व्होल्ट म्हणजे इथं 10 व्होल्ट. अच्छा, हे 10 व्होल्ट असेल आणि 4 व्होल्टनी वाढलं परत तर हे काय आता होईल? 14 व्होल्ट. ओके, फाईन. तुम्हाला आता सगळ्या तिन्ही रेजिस्टन्सच्या अक्रॉस तुम्हाला दोन्हीच्या अक्रॉस तुम्हाला व्होल्टेज पोटेन्शियल डिफरन्स मिळालेला आहे. रेजिस्टन्स 1, रेजिस्टन्स 2. बोला I1. I1 इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स याच्या अक्रॉस 14 अपॉन रेजिस्टन्स 2, 7 एम्पियर.
करंट फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल 7 एम्पियर. ओके, याच्या अक्रॉस इथं पोटेन्शियल I2 आहे, पोटेन्शियल डिफरन्स आहे 8 व्होल्ट आणि रेजिस्टन्सची व्हॅल्यू 2. दिस मेक्स इट 4 एम्पियर. करंट फ्लोज थ्रू हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल, म्हणजे अशी डायरेक्शन असेल करंटची. किती आहे? 4 एम्पियर. ओके, 7 एम्पियर ना. ओके, हे 7 एम्पियर असं आलं आणि 4 एम्पियर असं येणार ना. हे असं इथं येणं म्हणजे इथं बाहेर जाणार करंट. असं नाही होणार की करंट ह्याच्या आत येतोय आणि इथंच लपून बसला कुठेतरी. असं पॉसिबल नाहीये. 4 एम्पियर आलं, 7 एम्पियर आलं आणि इथं काय साठून राहत नाही. इथं साठत नाही, साठून राहत नाही ते. 7 आणि 4 11 होणार ना. म्हणजे हे काय झालं? 11 एम्पियर. म्हणजे इथनं पण किती झालं? 11 एम्पियर. कळतंय? आणि इथनं पण परत किती निघणार? 7 एम्पियर. परत किती निघणार? 4 एम्पियर. ओके, दॅट्स हाऊ तुम्ही एका सर्किटमध्ये पोटेन्शियलचा असा डिस्ट्रीब्युशन करू शकता आणि त्याच्या थ्रू तुम्ही करंट काढू शकता गिवन रेजिस्टन्सेस मधून. आता तुम्हाला मी एक 3-4 एक्झाम्पल्स देतोय ॲज अ होमवर्क. कंटिन्यू दिस, नोट डाऊन करून घ्या. ओके, take these 2 problems for homework. Find current in all resistances. मिनिमम ऍटलिस्ट हे तुम्ही करा आणि तुम्हाला जर अजून हवा असेल तर बाकीच्या आर्म्स मध्ये पण प्रत्येक आर्म मध्ये करंट किती असेल काढा. ओके, नोट डाऊन करून घ्या. ओके, पुढे बघू. आपण 2 इम्पॉर्टंट लॉज शिकणार आहे आता. बेसिकली हा लॉ म्हणजे कॉमन सेन्स आहे. लेट अस सी. पहिल्यांदा शिकणार आहे किर्चॉफ इज द नेम ऑफ अ सायंटिस्ट. किर्चॉफ्स करंट लॉ. किर्चॉफ्स करंट लॉ. ओके, ह्याला आपण प्रेमाने काय म्हणतो? KCL. किर्चॉफ सायंटिस्टचं नाव आहे. आपण किर्चॉफ्स करंट लॉ शिकणार आहे आणि त्याच्यानंतर किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ शिकणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा हा लॉ बघू. हा लॉ काय सांगतो? बेसिकली ह्याला असं अजून एक नाव आहे, ह्याला म्हणतात जंक्शन लॉ. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज अ जंक्शन लॉ. हा लॉ काय सांगतो की ह्याचं स्टेटमेंट काय आहे की this is basically law of conservation of charge. It says net charge in a circuit, or I should say net charge at a junction in a circuit is always conserved. Conserved. What does conservation means? म्हणजे या पॉइंटला एक कुठलं तर सर्किट आहे, सर्किटचा असा पॉइंट आहे, तिथं असा 1 2 3 4 5 असे 5 वायर्स त्या ठिकाणी मिळत आहेत. असं जंक्शन आहे. तर हा काय सांगतो लॉ की देर इज no accumulation of charge. No accumulation of charge. म्हणजे कुठल्याही एका पॉइंटला चार्ज साठत नाही. थोडक्यात बघायचं झालं तर किती आहे मला एक सांगा. हा I1, I2, I3, I4, I5 आणि हे I6 असे 6 करंट इथं येत आहेत. 6 करंट. तर त्याचं म्हणणं काय आहे, या लॉचं म्हणणं काय आहे की या पॉइंटला कुठलाही करंट साठत नाही. देर इज नो अक्युमुलेशन ऑफ करंट. देर इज नो अक्युमुलेशन ऑफ करंट म्हणजे काय, या जंक्शनला जितका करंट आला तितकाच अमाऊंटचा करंट त्यातनं बाहेर पण गेला. साठून राहिला किती? नील, 0. ओके, याचा अर्थ काय लिहिता येईल मला? समेशन ऑफ ऑल करंट्स at any point in a junction is 0. असंही मला लिहिता येतं की KCL असं पण लिहिता येतो. ओके, याचा अर्थ काय? I1 plus I2 plus I3 plus dot dot dot
IN इज इक्वल टू 0. असे किती पण करंट असू देत. सिंपल. यासाठी आपण कन्व्हेन्शन काय वापरूयात, असे करंट जे या जंक्शनकडे येत आहेत, जे या जंक्शनकडे येत आहेत त्यांना मानू पॉझिटिव्ह, आणि जंक्शनच्या बाहेर जात आहेत त्यांना मानू निगेटिव्ह. करंट कमिंग टुवर्ड्स अ जंक्शन ला आपण काय घेऊ, पॉझिटिव्ह घेऊ, आणि करंट गोइंग अवे फ्रॉम अ जंक्शन ह्याला घेऊ आपण निगेटिव्ह. हे कन्व्हेन्शन आपण घेतोय. या कन्व्हेन्शनच्या अनुसार समेशन ऑफ ऑल करंट शुड बी 0. ओके, मग दॅट्स इट. हे लॉ लिहून घ्या. ह्याचं ऍप्लिकेशन डायरेक्ट कसं येईल बघा. पहिलं एक्झाम्पल, एका कुठल्या जंक्शनमध्ये समजा 1 एम्पियर येत आहे, इथं 2 एम्पियर येत आहेत, इथं 5 एम्पियर येत आहेत, आणि इथं करंट चाललाय. या आर्म मध्ये करंट किती आहे, या आर्म मध्ये करंट किती आहे. ओके, माझ्या या KCL नुसार काय, जितका करंट आला तितका करंट गेला. एक सिंपल भाषेत सांगायचं झालं तर काय, 1 एम्पियर आला, 2 एम्पियर आला, 3 एम्पियर आले, त्यातले 5 निघून जायचे असतील तर इथं पण किती यायला पाहिजे, 2 एम्पियर यायला पाहिजे. आता काय होईल, 2 आणि 2 4 आणि 1 5 आले आणि 5 निघून गेले. आता हे जर लिहायचं असेल मला, तर मला काय लिहिता येईल, आय कॅन से, हा 1 एम्पियर जवळ येतोय ना टुवर्ड्स द जंक्शन, लेट अस टेक इट पॉझिटिव्ह. सो +1 एम्पियर +2 एम्पियर, दिस इज अननोन, से आय. जर मी आयला समजा असं घेतलं, -5 गोइंग अवे, -I 0, कारण 5 आणि I बाहेर चाललाय. दिस इज हाऊ इट शुड बी. म्हणजे I इज इक्वल टू व्हॉट, हे झाले 3 आणि हे झाले -2. I ची व्हॅल्यू किती आली, -2 एम्पियर. -2 एम्पियरचा अर्थ काय, दिस करंट जी डायरेक्शन जी घेतलेली ती डायरेक्शन चुकलेली आहे, आणि इट शुड बी द अदर वे अराउंड. इट शुड कम टुवर्ड्स द जंक्शन अँड द व्हॅल्यू इज 2 एम्पियर. So simple, there is no accumulation of charge anywhere in the circuit. That is KCL. Another example you can take like this. असा एक लूप आहे. Suppose this is 2 ampere, this is 3 ampere, this is 2 ampere. Find current. काय करता येईल मला सांगा. आता हा जंक्शन मोठा झाला ना एवढा, हा जंक्शन आहे. जंक्शनचा सिम्बॉल कसाही असू दे, जंक्शन आहे तो, हा जंक्शन आहे. या जंक्शनला किती करंट येतोय आतमध्ये, 2 एम्पियर असा येतोय, आणि 2 एम्पियर. बरं, आपण एक काम करू, आपण ह्याला म्हणतो 1 एम्पियर म्हणतो. ओके, 2 एम्पियर आला, त्यातला 1 एम्पियर इथं गेला, म्हणजे 1 एम्पियर इथं आला पाहिजे. ओके, या 1 एम्पियर पैकी 3 एम्पियर जर इथं जायचं असेल, 3 एम्पियर जायचं असेल, तर इथं किती यायला पाहिजे, 2 एम्पियर यायला पाहिजे इथनं, तरच 3 जाऊ शकेल ना. 2 आला म्हणजे इथं पण 2 एम्पियर, म्हणजे इथं करंट किती पाहिजे, इथं करंट किती पाहिजे, म्हणजे इथं 1 आला आणि इथं 2 गेला, म्हणजे इथं 1 जायला पाहिजे. दिस शुड बी 1 एम्पियर. म्हणजे जेव्हा हे 1 एम्पियर एकमेकांना ऍड होतील, आणि देन 2 एम्पियर दिस विल बी, म्हणजे व्हॅल्यू तुम्हाला किती आली, 1 एम्पियर. तर इट्स अ कॉमन सेन्स. We call this Kirchhoff's current law. Okay, come back. In this example, we will use KCL also, and तुम्हाला मगाशी जे शिकवलं ते पण. How to begin? Now, मी मगाशी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे कुठल्या तरी एका पॉइंटला तुम्ही 0 व्होल्ट चालू करा. Assume potential at any point 0 volt. In a circuit, कुठल्याही एका पॉइंटला 0 व्होल्ट आपल्याला म्हणता येतं. With that comparison we define potential of other plates, other points. Okay, जर मी ह्याला 0 व्होल्ट म्हणलं, ही 0 व्होल्ट असेल, तर आता पुढे कसं करतो मी, 0 व्होल्ट आणि हे 4 व्होल्टनी ही प्लेट 0 व्होल्टला आहे, आणि ही प्लेट हायर पोटेन्शियल इन सच अ वे दॅट दोघांमधला पोटेन्शियल डिफरन्स 4 पाहिजे, म्हणजे ही किती पाहिजे, 4 व्होल्ट. आता हे 0 व्होल्ट म्हणलं की हे 0 व्होल्ट. आता 0 व्होल्टची पोटेन्शियल हायरची असेल तर लोअरची किती पाहिजे, -2 व्होल्ट. इथं तर 0 व्होल्ट आहे, तर लोअर, इथं जर 0 व्होल्ट आहे तर हायर पोटेन्शियल 6 हाय पाहिजे, म्हणजे दिस बिकम 6 व्होल्ट.
दिस बिकम्स 6 वोल्ट. इथं पण मला तेच करायचंय. क्वेश्चन इज फाइंड करंट थ्रू ऑल रेजिस्टन्सेस. काय मी केसीएल वापरणार आहे. ओके, दिस इज 4 वोल्ट. आता पुढे काय करायचं, अडकून बसले. तुम्हाला हे -2 वोल्ट आहे पण इथलं पोटेन्शियल तुम्हाला माहित नाही. हे 4 वोल्ट आहे पण इथलं पोटेन्शियल तुम्हाला माहित नाही कारण मध्ये रेजिस्टन्स आहे. हे 6 वोल्ट आहे, मध्ये रेजिस्टन्स असल्यामुळे इथलं पोटेन्शियल माहित नाही. स्टक अप. नाउ यू कॅनॉट गो हेड विथ द प्रिव्हियस लॉजिक. मग आता काय करता येईल. सो यू डोंट नो व्हॉट इज पोटेन्शियल ऑफ दिस जंक्शन. लेट अस अज्युम दिस x वोल्ट. इफ आय अज्युम दिस x वोल्ट आणि हे जंक्शन असेल तर अज्युम से दिस इज पॉइंट. अज्युम पोटेन्शियल ऑफ द जंक्शन टू बी x. आणि हे असं अज्युम करा की x इज अ हायर पोटेन्शियल. अज्युम करू हायर लोअर. आपल्याला नंतर साइन मायनस आलं की आपल्याला ते कळेल हायर लोअर काही प्रॉब्लेम नाही. ओके, जर हे पोटेन्शियल जर x असेल तर मला सांगा, आणि सगळे असं अज्युम करा की हा करंट I1 आहे, हा करंट I2 आहे आणि हा करंट I3 आहे. अज्युम करा. आता असंच का अज्युम केलं, डझंट मॅटर, नो प्रॉब्लेम. तुम्हाला केसीएल लावल्यानंतर साइन जर निगेटिव्ह आला, आन्सर निगेटिव्ह आलं, करंट निगेटिव्ह करंट आला, निगेटिव्ह करंट नसतो कधी, निगेटिव्ह आला तर ह्याचा अर्थ काय, तुम्ही मानलेली डायरेक्शन उलटी होती आणि ती तुम्हाला पलटी मारावं लागेल. ओके, बघा तसं जर असेल, आता मी कसं लिहितो, अप्लाय केसीएल ॲट जंक्शन. अप्लाय केसीएल ॲट द जंक्शन. ओके, व्हॉट इज केसीएल? Summation of all current at any junction is 0. म्हणजे I can write I1 plus I2 plus I3 to be 0. आता इट्स ओके, हे -I1 -I2 -I3 लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ते मायनस साइन नंतर निघूनच जाईल ना. पण इथं I1 plus I2 plus I3 0. अच्छा, मला सांगा I1 ची व्हॅल्यू किती आहे. आता ह्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स किती झाला, याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स झाला किती, हा -2 आणि हा x, आणि x ला हायर पोटेन्शियल माना, अज्युम करा. म्हणजे I1 काय लिहू मी, I1 आय कॅन राईट I इज नथिंग बट मगाशी म्हटल्याप्रमाणे पोटेन्शियल डिफरन्स अपॉन रेझिस्टन्स ना. म्हणजे I1 ची व्हॅल्यू किती आहे, पोटेन्शियल डिफरन्स x हायर पोटेन्शियल मायनस लोअर पोटेन्शियल -2 अपॉन रेझिस्टन्स प्लस ही झाली I1 ची व्हॅल्यू. दिस इज I1. I2 किती आहे, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस रेझिस्टन्स. कारण लक्षात घ्या, हा I2 यातनं पास होतोय ना, म्हणजे याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, x -4 अपॉन रेझिस्टन्स 2. ही व्हॅल्यू झाली I2 ची व्हॅल्यू. I3 किती आहे, पोटेन्शियल डिफरन्स अपॉन रेझिस्टन्स. आता x ला हायर मानून चालू आपण सगळीकडे, x -6 अपॉन 2 इज इक्वल टू 0. बस, आय हॅव टू सॉल्व दिस इक्वेशन ना. मग काय मिळेल मला हे सॉल्व करताना, बघा, x आय गेट 3x प्लस हे 2 आणि -10 आणि हे 2 म्हणजे -8 झाले, इज इक्वल टू 0. x ची व्हॅल्यू आली 8/3. चेक करा कॅल्क्युलेशन. जर x ची व्हॅल्यू 8/3 आली का, बघूयात. x ची व्हॅल्यू आली 8/3. दॅट्स राईट. ओके, मग आता मला I1 काढता येईल. हे I1, हे I2 आणि हे I3. इथे सबस्टिट्यूट करा x ची व्हॅल्यू, तुम्हाला I1 मिळेल, I2 मिळेल, I3 मिळेल. करता येईल हे प्रॉब्लेम पुढे. फाईन, तर हे करा. पुढचा बघूयात. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, तुमचं फेवरेट हार्ट. सेम क्वेश्चन, फाइंड करंट थ्रू ऑल रेजिस्टन्सेस. आता इथं पण ते सेम प्रॉब्लेम आहे. ओके, नाउ आय वॉन्ट ऑल ऑफ यू टू पॉज द व्हिडिओ अँड ट्राय ऑन युअर ओन. स्वतः ट्राय करा, व्हिडिओला पॉज करा. बघा, ट्राय करून झालं असेल तर पे अटेन्शन. अगेन सेम प्रोसिजर. टेक एनी पॉइंट एज 0 वोल्ट, टेक इट एज 0 वोल्ट, ये 0 वोल्ट तो ये 0 वोल्ट. चलो, ये 0 वोल्ट तो ये, दिस बिकम्स 6 वोल्ट. दिस 0 वोल्ट, दिस बिकम्स, हे होतं 4 वोल्ट. हे 0 वोल्ट आहे. ओके, आता आणि हे पण काय झालं, 0 वोल्ट. ओके, परत अडकलं. अगेन स्टकअप. आय कॅनॉट डिटरमाइन जस्ट बाय मेअर ऑब्झर्वेशन. फक्त मला बघून हे सांगता येत नाही की इथलं पोटेन्शियल किती आहे, आय कॅनॉट टेल. तर काय करा, अज्युम दिस एज x अँड यूज KCL ॲट दिस जंक्शन. कसं काय KCL करता येईल, कॉल दिस I1, कॉल दिस I2, कॉल दिस I3.
सो समेशन ऑफ ऑल करंट्स शुड बी 0 ॲट एनी जंक्शन. तर काय होईल मला, दिस शोज I1 प्लस I2 प्लस I3 काय असायला पाहिजे, 0. ओके. आता व्हॉट इज I1? I1 इज नथिंग बट इफ दिस इज x, इफ दिस इज x, तर इथलं पोटेन्शियल काय झालं, इथलं पोटेन्शियल x, दिस बिकम्स x मायनस 2. का, हे x पासनं 2 कमी झालं ना, ही लोअर पोटेन्शियलची हे टर्मिनल आहे. ओके. आता हे x म्हणजे की हे x. ओके. व्हॉट इज I1? I1 इज करंट पासिंग थ्रू दिस आर्म, दिस रेजिस्टन्स. ओके. म्हणजे I1 इज व्हॉट, पोटेन्शियल डिफरन्स. हे x मायनस 2 म्हणजे हे पण काय, x मायनस 2 व्होल्ट. ओके. ह्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, x मायनस 2 मायनस 0 अपॉन रेजिस्टन्स 2 प्लस I2. आणि x आपण कधी हायर मानायचा दरवेळेला, डोंट वरी. दिस बिकम्स x मायनस 6 अपॉन 2 पोटेन्शियल डिफरन्स अपॉन रेजिस्टन्स प्लस this x minus 4 upon 2 is equal to 0. Now you have to solve this. Do on your own. Tell, and in our WhatsApp group post me answer of x. What is x value in volt, and find I1. ही x ची value इथं ठेवा, substitute करा. You get I1, you get I2, you get I3. Okay. So I will post some more questions in our WhatsApp group. I will send you a PDF of some homework problems. So today in class, today's class we'll summarize काय केलं होतं आपण. समरी मध्ये आपण बघितलं सगळ्यात पहिला सर्किट्स. व्हॉट डू यू कॉल अ सर्किट. ओके. आणि सर्किट मध्ये पोटेन्शियल डिफरन्स जो क्रिएट करतो तो कोण आहे, सेल क्रिएट करते. एनी सर्किट विदाउट अ सेल इज युजलेस. देर इज नो करंट बिकॉज देर इज नो पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स सेल बनवतो. ओके. आणि तो पोटेन्शियल डिफरन्स आपण कसा डिस्ट्रीब्यूट होतो हे कळलेलं आहे. रेझिस्टन्सच्या अक्रॉस पोटेन्शियलचा ड्रॉप होतो. तुम्ही जेव्हा लोअर पोटेन्शियल पासून हायर पोटेन्शियलच्या प्लेट जाता तेव्हा पोटेन्शियल वाढतं त्या पोटेन्शियल डिफरन्सच्या अमाऊंटनी, आणि जेव्हा तुम्ही हायर पासून लोअरला जाता तेव्हा पोटेन्शियल ड्रॉप होतो, कमी होतं. ओके. तर हे सगळं नोट करा आणि ह्याचा आन्सर मला सांगा आणि होमवर्क सॉल्व्ह करा. चलो, गुड डे, बाय.